शिवाजी कोण होता या पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यासह कुटुंबियांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली। या प्रकरणी आमदार संजय गायकवाड विरोधात गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी आज राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन झालं। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तब्बल 1.5 तास पोलीस ठाण्यात ठिय्या मारून निरीक्षकांना धारेवर धरलं। कोल्हापूर पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। अखेर 2 तासानंतर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली। कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलंय आणि डाव्या चळवळीत काम करणाऱ्या प्रशांत आंबी यांनी त्याचं प्रकाशन केलंय। कित्येक वर्षानंतर अचानक बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला आणि शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याचा जाब विचारत शिवीगाळ केली। शिवाय कुटुंबियांनाही धमकावलं। त्यामुळं कोल्हापुरातील डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कोल्हापुरात आले आणि सायंकाळी 5च्या दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली। मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास असमर्थता दर्शवली। त्यामुळे पोलीस ठाण्यातच तणावाचं वातावरण निर्माण झालं। एकीकडे आमदार रोहित पवार यांनी गुन्हा नोंद झाल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हलणार नाही अशी भूमिका घेतली, तर काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली। पोलिसांवर गृह खात्याचा दबाव असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी पोलीस निरीक्षक सतीश होडगर आणि सुशांत चव्हाण यांना धारेवर धरलं। संजय गायकवाड अटक संजय गायकवाड अटक संजय गायकवाड अटक संजय गायकवाड अटक संजय गायकवाड गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो। यावेळी पोलीस ठाण्यात स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, सीमा पाटील, आरती रेडेकर, सुनील कोळी, दिगंबर लोहार, सुनील जाधव, रमेश वडणगेकर, बन्सी सातपुते, रवी जाधव, विजय देवणे, उदय नारकर, दिलीप पवार, अतुल दिघे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी सुद्धा पोलिसांच्या एकतर्फी भूमिकेचा निषेध नोंदवला। सुमारे 2 तास वादावादी आणि तणावाचं वातावरण होतं। अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली। या संपूर्ण प्रकारामुळे राजारामपुरी पोलीस ठाण्याबाहेरही मोठी गर्दी झाली होती।